मंडळी, अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय हॉस्पिटल अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य लोक त्याच्या उपचारासाठी येत असतात. यामध्ये गोरगरीब लोकांचं प्रमाण खूप प्रचंड आहे, जास्त आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय दुर्गंधी आणि सर्वत्र कचरा या ठिकाणी साचलेला आहे. या कचऱ्यामध्ये जैविक कचऱ्याचं प्रमाण जास्त आहे. इंजेक्शन्स आहेत, निडल्स आहेत, ज्या मोक्या जनावरांना यापासून फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जर एखादी सुई एखाद्या गाईच्या पोटात गेली तर तिला बराचसा यामुळे त्रास होऊ शकतो. त्यासाठी या भागात जी अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे, कचऱ्याचे ढीग आहेत, त्याकडं या इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी घाण आहे, जो कचरा आहे, त्यामुळं अशी या परिसरात सर्वत्र अशी दुर्गंधी तयार होते आणि ज्या ठिकाणी आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर उपाययोजना केल्या जातात. लोकांना स्वस्तात त्यांचं आरोग्य कसं अबाधित राहील यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र दुसरीकडं त्याच परिसरात म्हणजे सिव्हिलच्या परिसरात प्रचंड अशी दुर्गंधी कचऱ्याची ढीग आहेत. याकडं ज्या जिल्हा हॉस्पिटलचे सिव्हिल हॉस्पिटलचे जे सिव्हिल सर्जन आहेत आणि बाकी त्यांचे RMO आहेत व निवासी वैद्यकीय अधिकारी, या सर्वांनी याकडं गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तर यामुळंच नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राहील. मात्र मोठमोठ्या इमारती बांधून किंवा असं मोठमोठ्या टोलेजंग इमारती बांधून या आरोग्याच्या सुविधा देता येत नाही. म्हणजे देता येतात, परंतु त्याचबरोबर जर नागरिकाचं आरोग्य आणि तिथल्या या परिसरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाते याकडे सुद्धा या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष असणं आवश्यक आहे. आमच्याकडे या संदर्भात वेळोवेळी तक्रारी येतात, तर त्यानुसार आम्ही आमच्या या बातम्या करत असतो. तर या ठिकाणी कार्यालयात जे सिव्हिल हॉस्पिटलचे जे अधिकारी आहेत त्यांनी गांभीर्याने याकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लोकपत यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर, महाराष्ट्र. धन्यवाद.